रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन करण्याचा प्रयत्न पण करतो. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. संगतीने होतो पंगतीचा लाभ, अशोभी अनुभव असी जेते. जैसी तैसी असो पुढिलांची सोयी, धरिती हाती पायी आचारी. उपकारी नाही देखत आपदा, पुढिलाची सदा दया चित्ती. तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ती, पुरवावी आरती निर्बळाची. महाराजांचा सज्जन लोकांची संगत का असावी हे सांगणारा हा अभंग आहे. सर्वांच्या परिचयाचा अत्यंत सुप्रसिद्ध आणि खूप सुंदर असा अभंग आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संगतीने होतो पंगतीचा लाभ. किती सरळ सांगितले बघ. आपली संगत जशी आहे त्या पद्धतीनं आपल्याला लाभ होतो म्हणतात. इथं पंक्तीचा लाभ म्हणतात. साध्या भाषेत आपण जर सात्विक लोकांच्या संगतीत असू तर आपलं भोजन सात्विक असेल. या उलट आपण जर तामसी लोकांच्या सोबत असाल तर आपल्याला त्या पंक्तीमध्ये तामसी प्रकारचंच जेवण भोजन मिळेल. म्हणजे जशी संगत तशी पंगत असं महाराज सांगतात. आणि हे जसं खरं आहे तसंच महाराज म्हणतायत संसारामध्ये सुद्धा हे जे उदाहरण आहे किंवा हे जे सुभाषित आहे ते जसंच्या तसं लागू पडतं म्हणतात. महाराज म्हणतात अशोभी अनुभव असी जेते. म्हणजे हाच अनुभव संसारामध्ये सदैव येतो असं महाराज सांगतात. आणि हे आम्हाला जर एकदा माहीत झालं की जशी आमची संगत असेल तसंच आम्हाला जे काही मिळायचंय ते मिळणार आहे, तर महाराज म्हणतात जैसी तैसी असो पुढिलांची सोयी, धरती हाती पायी आचारी. आता महाराज म्हणतात की मग आमच्या सोबत जे कोणी आहेत, जे कोणी संत आहेत, जसे असेल तसे आम्ही त्यांच्या हाताला धरून त्यांच्या सोबतीनं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पाठीमागं जर गेलो किंवा आम्ही जाऊ, आम्हाला नक्की खात्री आहे की हे स्वतः म्हणजे जे संत आहेत हे संत त्यांच्या आत्मस्थितीच्या उच्चस्थानी पोचलेले आहेत. त्या अर्थी आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागं गेलो, हळूहळू त्यांच्या हाताला धरून त्यांच्या पायाला पाय टाकून जर आम्ही सोबत गेलो तर आम्हाला सुद्धा हे संत, हे सज्जन लोक आत्मस्थितीच्या उच्च स्थानावरती पोहोचवतील असं महाराज सांगतायत. कारण का हे कसे पोहोचवू शकतात म्हणताना महाराज म्हणतात जे सज्जन लोक असतात ना, जे उपकारी लोक असतात ना, ते उपकारी लोक समोरच्याला उघडं पडू देत नाहीत. महाराज म्हणतात उपकारी नाही देखत आपदा. पुढचा माणूस संकटात असताना उपकारी लोकांना पाहत नाही म्हणतात. पुढच्या माणसाची फजिती होताना या लोकांना असं स्थिर बसावंसं वाटत नाही. हे बघत बसत नाहीत. म्हणजे काय करतात, पुढिलांची सदा दयाची. आपल्या सोबत जे आहेत, आपल्या समोर जे आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये सदैव दया असते. त्यामुळं त्यांना ते त्या आपदेतून, त्या संकटातून बाहेर काढतात. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ती, पुरवावी आरती निर्बळांची. हीच सज्जन लोकांची कीर्ती असते म्हणतात. ही संत सज्जनांची कीर्ती असते. चांगल्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. यामुळंच हे कीर्तिवान असतात. यामुळंच हे प्रसिद्धीला पावलेले असतात. कशामुळं महाराज म्हणतात पुरवावी आरती निर्बळांची. जे निर्बळ आहे, जे अडचणीत आहे, जे कमकुवत आहेत, त्यांची आर्तता, त्यांचा आर्त हाक ऐकून त्यांना मदत करण्याची भावना यांच्यामध्ये असते. म्हणून या लोकांची कीर्ती सर्वदूर पसरलेली असते. काही चिंता नाही. संगत कुणाची करू नका महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं नाही.
याच्यावरही फार चिंतन करण्यासारखे अभंग महाराजांचे आहेत. पुढे आपण योगानं आले तर त्याच्यावरही चिंतन करू. या अभंगामध्ये महाराजांनी संगत कुणाची असावी हे सांगितलंय आणि का असावी हे पण सांगितलंय. आपण जर चांगल्या लोकांच्या संगतीत असाल तर आपलं चांगलं होणार हे सांगायला दुसरं कुणाचीच गरज नाही. आपण सज्जन लोकांच्या संगतीत आहोत, आपण सज्जनच होणार, कारण ज्यांच्या संगतीत आहोत त्यांची पंगत आपल्याला मिळणार म्हणतात. आणि म्हणून का हे लोक काय करतात तर सोबत असलेला कसाही असू द्या त्याला अडचणीत एकटं पडू देत नाही, त्याच्या सोबतीनं राहतात म्हणतात. ह्यांना हे पाहवतच नाही, पुढचा अडचणीत हे पाहवतच नाही. ते तर वैशिष्ट्य आहे सज्जनांचं, ते तर वैशिष्ट्य आहे संतांचं. माऊली म्हणतात दुरितांचे तिमिरप जाओ, जो जे वांछिल तो तेला. दुरीत गोर गरिबांच्या किंवा जिथं काही अंधार आहे कुणाच्या जीवनामध्ये तो अंधार जावो. कोण कोण असं इच्छित? ते संत असतात, ते सज्जन लोक असतात, तीच अशी इच्छा करतात. किंवा अजून दुसऱ्या याच्यामध्ये महाराज जसं म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, पिछलेले आहेत, जे कमी आहे ज्यांच्याकडे काही, त्यांना आपलं म्हणून हे संत त्यांना आपलं म्हणतात, त्यांना जवळ करतात आणि त्यांना त्या अडचणीतून काढून टाकतात, त्यांना मदत करतात. म्हणून त्यांना संत म्हणून ओळखायचं आपल्याला. आणि अशा संतांच्या सोबत, अशा सज्जन लोकांच्या सोबत जर आपण राहिलो तर आपल्याला काही कमी पडणार नाही. आपण इच्छित ठिकाणी जिथं कुठं जायला हवं, जिथं कुठं कीर्तिवान होण्यासाठी जे काही करायला हवं ते सगळं अशा लोकांच्या संगतीत मिळतं. म्हणून सज्जनांची संगत ही खूप महत्त्वाची आहे असं महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं. चला, सज्जनांचे गुण वैशिष्ट्य माहीत झाले, असे सज्जन लोक जे आहेत त्या सज्जन लोकांच्या सोबत जाऊया, त्यांचा शोध घेऊया, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपलं जे काही कर्म असेल ते कर्म आणि कृती करत राहूया. एवढंच एक चिंतन आज करूया आणि इथंच थांबूया. रामकृष्ण.